नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका खूपच खास प्रवासावर। हिमालयाच्या कुशीत वसलेलं जगातील सर्वात उंच शिव मंदिरापैकी एक तुंगनाथ मंदिर। आज मी तुम्हाला तुंगनाथ यात्रेबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे। त्यासोबतच कसं जायचं, कुठे राहायचं, ट्रॅक कसा करायचा हे सर्व सांगणार आहे। आपण मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं होतं केदारनाथ आणि बद्रीनाथ या दोनही धामाबद्दल मी संपूर्ण माहिती दिली होती। जर तुम्ही हे ब्लॉग जर पाहिले नसतील तर या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी केदारनाथ आणि बद्रीनाथच्या ब्लॉगची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। चला तर मग सुरू करूया आपला आजचा ब्लॉग। बद्रीनाथवरून आपण सकाळी सकाळी निघालो आहोत। तुंगनाथला जाण्यासाठी आपल्याकडे दोनच ऑप्शन आहेत, एक तर प्रायव्हेट कॅब आणि दुसरं म्हणजे शेअरिंग टॅक्सी। बद्रीनाथ पासून तुम्हाला गोपेश्वर पर्यंत बस मिळते, नंतर गोपेश्वर ते चोपटा तुम्हाला शेअरिंग टॅक्सीने प्रवास करावा लागतो। बद्रीनाथ ते गोपेश्वर बसचा फेअर फक्त 500 रुपये आहे आणि गोपेश्वर ते चोपटा 300 रुपये फेअर आहे। तुंगनाथला जाण्यासाठी तुम्हाला चोपटाला यावं लागतं। चोपटा पासून आपण ट्रेक चालू करू शकतो। बद्रीनाथ ते चोपटा 140 किलोमीटर डिस्टन्स आहे, त्यासाठी आपल्याला 4 ते 5 तास लागतात। सकाळची थंड हवा, आजूबाजूला उंच पर्वत आणि शांत वातावरण, प्रवासाची सुरुवात एकदम परफेक्ट झाली आहे। बद्रीनाथून निघाल्यावर रस्ता पूर्णपणे पर्वतांमधून जातो। एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगर, मध्येच अलकनंदा नदी आपल्याबरोबर प्रवास करताना दिसते आणि प्रत्येक वळणावर व्ह्यू अजूनच सुंदर होत जातो। काही तासांच्या या सुंदर रोड ट्रिप नंतर आता आपण पोहोचलो आहे गोपेश्वर येथे। गोपेश्वर पासून आता आपल्याला शेअरिंग टॅक्सी मिळालेली आहे, त्यासाठी बसमधूनच आपण टॅक्सी स्टँड जवळ उतरलो आहे। परत आता आपला गोपेश्वर ते चोपटाचा प्रवास सुरू झाला आहे। हा रस्ता खूपच छोटा आहे, या रस्त्यावरून 2 वाहने जाणं जरा अवघडच आहे। गोपेश्वर ते चोपटापर्यंतचा डिस्टन्स फक्त 40 किलोमीटर आहे, त्यासाठी आपल्याला 2 तास लागणार आहेत। चोपटा पोहोचण्यासाठी जसं जसं आपण पुढे जातो या रस्त्यावर ट्रॅफिक नाहीशी होते आणि नेचर अजून जवळ यायला लागतं। मध्येच लहान लहान गावे दिसतात, इथे लोकांचं सिंपल लाईफ आणि कल्चर पाहायला मिळतं। हा प्रवास फक्त डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्यासाठी नाही तर प्रत्येक मोमेंट एन्जॉय करण्यासाठी आहे। प्रत्येक वळणावर नवीन व्ह्यू, एक नवीन फील मिळतो आणि अखेर आपण पोहोचतो चोपटा येथे। चोपटाला मिनी स्वित्झर्लंड असे पण म्हणतात। इथे आल्यावर आमचा सगळा थकवा निघून गेला आणि मन पूर्णपणे रिलॅक्स झालं। इथे पोहोचल्यानंतर लगेच आम्ही रूम शोधली व फ्रेश झालो आणि जेवण केलं आणि लगेच आम्हाला ट्रेक स्टार्ट करायची होती। तुंगनाथ मंदिरापर्यंतचा ट्रेक डिस्टन्स 4 किलोमीटर आहे आणि मंदिरापासून चंद्रशिलाच्या टोकावर जाण्यासाठी 1.5 किलोमीटरचा ट्रॅक आहे। मंदिरापर्यंत जाण्यासाठी 3 ते 4 तास लागतात आणि पुढे चंद्रशिलापर्यंत जाण्यासाठी 1 तास लागतो। एंट्री गेट पासून पुढे 100 मीटरवर तुम्हाला घोडा बुकिंग ऑफिस दिसते। इथे तुम्हाला जाणे आणि परत येणे यासाठी घोड्याचे 1300 रुपये चार्ज लागतो। वन वे घोडा केला तर 900 रुपये चार्ज पडतो व इथे तुम्ही गाईडही घेऊ शकता। पुढे तुम्हाला असे साईनबोर्ड पाहायला मिळतात। ही केदारनाथ वाईल्ड लाईफ सँच्युरी असल्यामुळे इथे वाघ, बिबटे आणि असे अनेक प्रकारचे प्राणी पाहायला मिळतात। पण ट्रेकमध्ये भरपूर लोक असल्यामुळे हे प्राणी आपल्यावर हल्ला करत नाहीत, पण तरी तुम्ही शक्यतो घोळका करूनच जायला पाहिजे। इथे जागोजागी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक दिसतात, ते आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी असतात। इथे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सर्व रूल्स पाळावे लागतात। हा पूर्ण ट्रॅक खूपच कठीण वाटतो कारण संपूर्ण चढाई सरळ आहे। शरीराचा बॅलन्स खूप महत्वाचा आहे। हे घोड्याचे मालक घोड्यांना मारत मारत कसे तरी लोकांना मंदिरापर्यंत पोहोचवतात। तुम्ही बघू शकता इथे खूप छान अशी ही ग्रीन व्हॅली आहे, यालाच मिनी स्वित्झर्लंड असेही म्हणतात। इथे भरपूर लोक एन्जॉय करताना दिसतात। इथे लोक ट्रॅक मध्ये रिलॅक्स करण्यासाठी थांबतात। ट्रॅक मध्ये तुम्हाला भूक लागली तर जागोजागी फूड स्टॉलही अवेलेबल आहेत। इथे मिनी स्वित्झर्लंड मध्ये आम्ही थोडा रिलॅक्स केला आणि इथलं नेचर अनुभवलं। समोर खूप छान धुके धुके दिसत होते, फोटोज व्हिडिओज खूप छान येत होते। त्यानंतर आम्ही लगेच ट्रॅक कंटिन्यू केला। पुढे जात असताना मध्येच पावसाचे छोटे छोटे थेंब यायला लागले। इथे वातावरण कधीही बदलू शकतं, टेम्परेचर खूप कमी असतं, त्यामुळे गरम कपडे व छत्री सोबत ठेवावी लागते। पाऊस एन्जॉय करत करत शेवटी आम्ही पोहोचलो मंदिराच्या थेट जवळ। इथे सर्व भाविक हा घंटा वाजवून पुढे मंदिराचं दर्शन घेण्यासाठी जातात। आता थोडा पाऊस कमी झाला होता। पाऊस इतका वाढला होता की त्यामुळे आम्हाला रेनकोट घालावे लागले। हे रेनकोट तुम्हाला ट्रेकमध्ये जे छोटे छोटे फूड स्टॉल आहेत तिथेही भेटू शकतात। पुढे आता आम्ही मंदिराजवळ पोहोचलो होतो। मंदिराजवळ वातावरण खूपच बिघडलं होतं। आता थोडी भीतीही वाटायला लागली होती कारण आम्ही आता 4000 मीटर उंच म्हणजे 13,000 फूट वर आहोत आणि येताना जे लँडस्लाईड बघितले होते त्यामुळे थोडी भीती वाढत गेली। शेवटी महादेवाचं नाव घेऊन आम्ही मंदिराचं दर्शन घ्यायला गेलो। गर्दी काही जास्त नव्हती, तुंगनाथ यात्रेसाठी लोक खूप कमी येतात। इथली चढाई बघून लोकांना थोडी भीती वाटते, पण एवढं काही हार्ड नव्हतं। कसं बसं आम्ही मंदिराचं दर्शन घेतलं आणि थोडा प्रसाद वाटप केला आणि निघालो चंद्रशिला पीकच्या दिशेने। पण तेवढ्यात पाऊस एवढा वाढला की इथल्या लोकांनी वर जाण्यासाठी नाही सांगितलं आणि मग काय 2 तास आम्ही या भैरवनाथाच्या मंदिरात पाऊस कमी होण्याची वाट बघत बसलो। पण पाऊस काय कमी होत नव्हता। शेवटी मग आम्ही वापस खाली जाण्याचं ठरवलं कारण रात्री मंदिराजवळ राहण्याची काही सोय नव्हती आणि इथं राहणं थोडं रिस्की पण होतं।
असं पण आम्ही पावसात भिजलेलो होतोच, त्यामुळे आम्ही थोडा पाऊस एन्जॉय केला. पण या पावसाच्या पाण्याचं टेम्परेचर खूपच कमी होतं, त्यामुळे खूप थंडी वाजायला लागली होती. त्यानंतर थोडा पाऊस कमी झाला होता, त्यामुळे आम्ही मंदिर एक्सप्लोर करायचं ठरवलं. मंदिराच्या पाठीमागे पाण्याचे नळ आहेत आणि इथे पितळाचे कळश पण भेटतात. श्रद्धाळू हे पाणी घेऊन गर्भगृहात जाऊन महादेवाची पूजा करतात. मान्यतेनुसार या मंदिराचा संबंध थेट महाभारत काळाशी येतो. कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर पांडवांना आपल्या पापांची जाणीव झाली आणि त्यांनी भगवान शिवांची क्षमा मागण्यासाठी त्यांचा शोध सुरू केला. पण भगवान शिव त्यांना भेटायला इच्छुक नव्हते, म्हणून ते हिमालयात लपून बसले. असं म्हणतात की भगवान शिवांनी स्वतःला बैलाच्या रूपात बदललं. पांडवांनी त्याला ओळखलं तेव्हा शिव पृथ्वीमध्ये अदृश्य झाले. त्यांच्या शरीराचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट झाले आणि हीच ठिकाणं आज पंचकेदार म्हणून ओळखली जातात. तुंगनाथ मंदिर येथे भगवान शिवांचे हात म्हणजे भुजा प्रकट झाले अशी मान्यता आहे, त्यामुळे या ठिकाणाला खूप पवित्र मानलं जातं. हे मंदिर पांडवांनी बांधलं असं सांगितलं जातं आणि नंतर शंकराचार्यांनी त्याची पुनर्स्थापना केली असं मानलं जातं. अशा प्रकारे आम्ही सर्व मंदिराची माहिती घेतली आणि इथे थोडी शॉपिंग केली. मंदिरात परत वातावरण चेंज झालं होतं, पाऊस येण्याची शक्यता वाढू लागली होती, त्यामुळे आम्ही खाली परत जाण्यासाठी रेडी झालो. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. तुंगनाथ मंदिरचा हा प्रवास माझ्यासाठी फक्त एक ट्रेक नव्हता, तर एक खूप शांत आणि आध्यात्मिक अनुभव होता. चोपटापासून सुरू झालेला हा प्रवास, सुंदर निसर्ग, थंडगार हवा आणि प्रत्येक पावलावर मिळणारा वेगळा अनुभव, हे सगळं आयुष्यभर लक्षात राहणार आहे. जर तुम्हाला ही नेचर, ॲडव्हेंचर आणि स्पिरिच्युअलिटी याचा एक सुंदर मिक्स अनुभवायचा असेल तर हा प्रवास तुम्ही नक्की करा. आणि अशाच अमेझिंग ट्रॅव्हल एक्सपिरियन्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. हा आपल्या केदारनाथ, बद्रीनाथ आणि तुंगनाथ यात्रेचा पार्ट 3 होता आणि केदारनाथ आणि बद्रीनाथचा पार्ट 1 आणि पार्ट 2 मी ऑलरेडी तुम्हाला शेअर केलेला आहे. मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो बघू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन एक्साइटिंग प्रवासात. तोपर्यंत धन्यवाद.